नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का. सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन खडे आणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये. तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही बा गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे? ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा, कोटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही. तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होतं. कोटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कोटीची. पण कोणत्याही कोटीच्या गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कोटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं. अरे काय मुळे दुखत का? हस ना. याच कारण आहे गरिबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगल्यावर. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहित? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं का नीट व्हायचं? चला आता आम्हाला